टाकून घे ना ध्यान लागेल घ्यायचं ते मला पण नाही आलं. मला सगळंच घ्यायचं मग रक्ताची यायला का नमस्कार, मी ललिता वाघ, उपअधीक्षक भूमी अभिलेख वैजापूर या कार्यालयात निमतांडार 1 ह्या पदावर कार्यरत आहे. आमचा सर्व भूमी अभिलेख बंधू आणि भगिनींचा संप हा आम्हाला तांत्रिक वेतन मिळावं ह्यासाठी चालू झालेला आहे. हा संप आम्ही 18 तारखेपासून चालू केलेला आहे. 18 ते 20च्या दरम्यान आम्ही काळ्या फिती लावून कार्यालयामध्ये कामकाज केलेलं आहे. त्यानंतर 23 ते 27 आम्ही अर्जित रजा टाकलेली आहे आणि 27ला आमचा मोर्चा आम्ही पुणे येथे नेला होता की आमचा मागण्याबाबत आमचे मान्य जमाबंदी आयुक्त आमचा काही विचार करतील वगैरे ह्या अनुषंगाने. पण त्या दिवशीसुद्धा आमची म्हणजे नाराजी झाली. आम्हाला काही त्यातून निष्पन्न झालेलं नाही आहे. मान्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही त्या दिवशी. पण आमच्या इतक्या प्रॉब्लेम्स असतात. आम्ही लेडीज असून सुद्धा साईटवर जातो, मोजण्या करतो. साईटवर जर जायचं म्हटलं तर आमचं साईटपासून म्हणजे गटापासून रस्ता मेन रस्ता जो आहे तो खूप दूर असतो. आम्हाला आमचं मोजणीचं साहित्य घेऊन साईटवर जावं लागतं. तिथे मोजणी करावं लागते. तिथे जागेवरती खूप सारे भांडण वगैरे असतात. सगळे लोक आम्हाला प्रश्न विचारतात, मोजणी करू नका असंच त्यांचा उद्देश असतो. पण आम्ही कसं तरी त्यांना कन्व्हिन्स करतो आणि मोजणी करतो. कोर्टच्या कामकाजामध्ये आम्हाला प्रत्येक डिटेल सर्वे नंबर घ्यावा लागतो, गट नंबर घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये हिस्से घ्यावे लागतात. ते हिस्से दाखवताना सुद्धा शेतकऱ्याचे खूप वाद होतात की माझा हिस्सा इथून आहे किंवा माझा हिस्सा तिथून आहे. मग ते सगळे वाद आम्ही हे करतो, त्यांचं शंका निरसन करून आम्ही मोजणी काम करतो. खूप असं दबावपूर्ण वातावरणात भांडण जरी झालं तरी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन वगैरे काही मिळत नाही. पण तरी पण आम्ही त्यांचं समाधान करून मोजणी काम केल्यास कार्यालयात येतो. मग तिथून आमचं जे जीर्ण रेकॉर्ड झालेलं असतं त्यातून आम्ही रेकॉर्ड शोधतो आणि त्यातून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये हिशोबाने आम्ही त्यांचं व्यवस्थित काम करण्याचा मनापासून प्रयत्न करतो. आणि हा जो नकाशा तयार होतो त्याच्यानंतर PWD, जलसंपदा, अजून MRDA किंवा टाउन प्लॅनिंगचे लोक आमच्या नकाशाचा वापर करून त्यावर पुढील काम करतात. मग आमचा नकाशा हा मूळ नकाशा आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि मग आमच्या नकाशानुसार जे लोक काम करतात बाकीचे डिपार्टमेंट, मग ते जर आमच्या नकाशानुसार काम करून जर त्यांना तांत्रिक वेतन मिळते तर आम्ही जो मूळ नकाशा बनवतो तो आम्हाला तांत्रिक वेतन का नाही आहे आमचं शासनाला म्हणजे असं म्हणणं आहे आणि विनंती आहे. आमच्या मागण्या ह्याच आहे की आमचं डिपार्टमेंट हे तांत्रिक आहे आणि तांत्रिक कसं आहे तेच मी सांगितलं तुम्हाला. फील्डवर जे काम करतो आम्ही ते तांत्रिक आहे. तांत्रिक स्वरूपाचे असल्यामुळे आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी हीच आमची मागणी आहे. काय काय मागण्या? हेच आम्हाला तांत्रिक वेतन मिळावं. परत आमचं जे 18 प्रकरण आम्हाला जे देतात ते आम्हाला पुरेसा टाईम मिळत नाही. ते आमच्याकडून थोडं कमी करून घेण्यात यावं. परत आम्हाला रोवर मशीनसुद्धा उपलब्ध नसतात. प्रत्येक सर्वेला 4 मध्ये एक रोवर असतं. मग ते रोवर आम्ही ॲडजस्टमेंट करून मग एका दिवसाला 4 मोजण्या कशा होणार. मग हे पण शासनाने थोडा विचार करावा आणि आमच्याकडून जे कामकाज करून घेतात ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करावा. काम बंद आंदोलनाचा काही परिणाम होणार आहे? निश्चितच होणार सर, कारण आता शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची खरं मनापासून माफी मागतो की आमच्यामुळं त्यांचं कामकाज होत नाही आहे. पण आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा पण नाईलाज आहे. मी महेंद्र सुधाकर गारजकर, हेड क्लर्क आहे आणि या संपामध्ये सामील एक कर्मचारी, भूमी अभिलेख विभागाचा कर्मचारी म्हणून मी इथे संपामध्ये सामील आहे. काय मागण्या आहे तुमच्या आणि काय मागण्या आहे? आमच्या तशा मूळ मागण्या ज्या 10-11 विविध मागण्या आहेत त्यापैकी मुख्य मागणी आहे आमची तांत्रिक वेतन श्रेणीबाबत. आणि तांत्रिक वेतन श्रेणी ही आमच्या हक्काची आहे. त्याचं कारण असं आहे की 1990 पूर्वी जे डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला भूमी अभिलेख विभाग हा सर्वोच्च पगार देणारा होता. त्यानंतर विविध संघटना, विविध कार्यालय, विविध विभागाच्या कार्यालयांना म्हणा किंवा कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी मंजूर होते. परंतु भूमी अभिलेख विभाग हा जास्तीचा काम करत असताना आणि ज्याच्यावर पूर्ण महसूल डिपेंड आहे त्या महसुलाचा कणा हा भूमी अभिलेख विभाग असताना तोच विभाग मागं राहिलेला. त्यामुळं आमची मागील बऱ्याच वर्षापासूनची ही मागणी होती
आणि ती वेळोवेळी मान्य होण्याच्या स्थितीपर्यंत येऊन परत माघारी गेली. तुम्ही मध्यंतरी आंदोलन पण केलं काळ्या फितीला, यस. त्याचा काय परिणाम झाला? तर दिनांक 18 आम्ही ज्या काळ्या फितीचं आंदोलन केलं होतं, तर त्या काळ्या फितीच्या आंदोलनादरम्यान शासनावर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आणि त्यांनी आमच्या मागण्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेण्याच्या अनुषंगाने शासनापर्यंत प्रस्ताव पाठवण्याचा आमचा एक मार्गही तयार झाला आणि प्रभावही तयार झाला. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह निकाल निघाला नाही म्हणून आम्ही 27 तारखेला माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे इथं आम्ही एक मोर्चा काढलेला होता. त्या मोर्चामध्ये पूर्ण राज्यभरातून जवळपास 2,000 ते 3,000 लोक कर्मचारी सामील झाले आणि तिथे आमच्या ज्या संघटना आहेत, विविध संघटना, या विविध संघटनेच्या नेत्यांमार्फत देखील आम्ही शासनापर्यंत ही मागणी पोहोचवली. त्यानंतर या मोर्चाची आणि आमच्या मागण्यांची दखल घेऊन माननीय मंत्री महोदयांनी एक मीटिंग पण कॉल केली होती. त्या मीटिंगला आमचे सर्व कर्मचारी हजर होते, परंतु त्याच्यातही तोडगा निघाला नाही आणि आम्ही 2 तारखेपासून बेमुदत संप, असहकार आंदोलन तसंच बेमुदत संप हत्यार आम्ही उपसलेला आहे. हे जरा नाही मान्य नाही झालं तर पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? आता ही सद्यस्थितीमध्ये आज देखील माननीय मंत्री महोदयांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि मीटिंगमध्ये सर्व कर्मचारी आणि नेते हे तिथं उपलब्ध आहेत. आता त्या अनुषंगाने जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्यासमोर पुन्हा मांडण्यात येईल.